Hi, welcome student. In today's lecture, we understand the concept of wavefront and types of wavefront. Now first we see that what is the wavefront. When we drop the stone in water, then we get a circular ring of a increasing diameter, and all the particles on circular path travel with the same velocity. If we take the photographs of this circular path, then we can obtain the circular rings with increasing diameter. And all the particles on such circles are vibrating in phase because these particles are at same distance from the source. म्हणजे जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं की हे जे सर्क्युलर रिंग आहेत, ह्या सर्क्युलर रिंगचे सगळे पार्टिकल्स काय आहेत, सेम डिस्टन्सवर आहेत. कारण का, दे ट्रॅव्हल सेम डिस्टन्स इन अ सेम टाइम इंटरवल. So these rings are circular in shape and at a same distance from the center of the source. Now if we draw the point of interface, so the surface which envelopes the particles that are in same state of vibration are known as a wavefront. म्हणजे जे स्पेरिकल सरफेस त्या ठिकाणी तयार होतात, जे काय असतात सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशनमध्ये असतात किंवा सेम फेजमध्ये असतात, आणि अशा प्रकारचे जे एनव्हलप्स तयार होतात, दीज आर नोन ॲज द वेवफ्रंट. नाउ हिअर वी सी द डेफिनेशन ऑफ वेवफ्रंट. द वेवफ्रंट ॲट एनी इन्स्टंट इज डिफाईन ॲज द लोकस ऑफ ऑल पार्टिकल्स ऑफ द मीडियम विच आर इन अ सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन. म्हणजे जर का सेंटरपासून सेम डिस्टन्सवर असलेले सगळे पॉईंट्स आपण कन्सिडर केले आणि ते सगळे पॉईंट कन्सिडर करून आपण जर का एक सर्क्युलर पाथ तयार केला किंवा तो लोकस त्या ठिकाणी फाइंड केला, तर त्याला आपण काय म्हणतो, वेव. वी सी द टाइप्स ऑफ वेवफ्रंट. सो व्हेन पॉइंट सोर्स ऑफ लाईट इज ॲट फायनाईट डिस्टन्स, देन इट इमिट्स द स्पेरिकल वेवफ्रंट. म्हणजे लाईटचा सोर्स जर का फायनाईट डिस्टन्सवर असेल तर त्या सोर्सपासून मिळणाऱ्या ज्या वेवफ्रंट असतात तर त्या कशा असतात, स्पेरिकल असतात. म्हणजे तो लाईट इमिट करणाऱ्या ज्या वेवफ्रंट असतात तर त्या वेवफ्रंट कशा असतात, स्पेरिकल शेपच्या असतात. Now if the point light source is at infinite distance, then we can obtain the plane wavefront. लक्षात आलं, म्हणजे लाईटचा सोर्स जर का इन्फायनाईट डिस्टन्सवर असेल तर त्यापासून आपल्याला काय मिळतात, प्लेन वेवफ्रंट मिळतात. अँड अवर थर्ड टाईप इज अ सिलेंड्रिकल वेवफ्रंट. वेन वी गेट द वेवफ्रंट फ्रॉम स्लिट इल्युमिनेटेड, म्हणजे एक रेक्टँग्युलर स्लिट असेल आणि त्याच्यापासून मिळणाऱ्या लाईटची जी वेवफ्रंट असेल तर ती वेवफ्रंट कशी असते, सिलेंड्रिकल असते. म्हणजे रेक्टँग्युलर शेप म्हटल्यानंतर त्याच्यापासून जो लाईट असेल तो एक सिलेंड्रिकल शेपमध्ये तयार पडतो किंवा त्याच्यापासून मिळणारी जी वेवफ्रंट असते ती कशी असते, सिलेंड्रिकल वेवफ्रंट असते. इन दिस वे देर आर 3 टाइप्स ऑफ वेवफ्रंट. फर्स्ट वन इज द स्पेरिकल वेवफ्रंट, सेकंड इज प्लेन वेवफ्रंट, अँड थर्ड वन इज द सिलेंड्रिकल वेवफ्रंट. अंडरस्टँड हायजेन्स प्रिन्सिपल. Huygens principle help us to locate the new position and shape of wavefront at any instant, knowing its position and shape at any previous instant. In other words, it describes the progress of wavefront in a medium. Now we know that according to Huygens principle, light source emits waves in all possible direction, and locus at any point of these waves is known as a wavefront. म्हणजे लाईट सोर्स काय करतोय, ऑल पॉसिबल डायरेक्शने वेव्ह सेंड करतोय आणि त्या वेव्हच्या कुठल्या तरी एका पॉईंटला विशिष्ट डिस्टन्सवर आपण त्या वेव्हला टँजंट घेऊन जर का एक स्पेअर काढला तर ती काय असते, वेव्हफ्रंट असते. आणि आपल्याला माहिती की सोर्स जर का फायनाईट डिस्टन्सवर असेल तर आपल्याला काय मिळते, स्पेरिकल वेव्हफ्रंट मिळते. त्यानंतर ही जी वेव्हफ्रंट असते जी आपण ऑर्डिनरी किंवा प्रायमरी सोर्सपासून मिळणाऱ्या वेव्हजला टँजंट घेऊन काढलेली असते ती काय असते, प्रायमरी वेवफ्रंट असते. अँड ऑल्सो अकॉर्डिंग टू हायजेन्स वेव्ह थेरी, द एव्हरी पॉईंट ऑन दिस प्रायमरी वेवफ्रंट ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. म्हणजे आता एका सोर्सपासून आपल्याला हे 3 वेव्ज मिळाल्या आहेत आणि त्याला टँजंट घेऊन आपण एक ए बी ही प्रायमरी वेवफ्रंट काढली, तर ह्या ए बी या प्रायमरी वेवफ्रंटवरचा प्रत्येक पॉईंट म्हणजे आपण या ठिकाणी तो पी क्यू आणि आर ह्या अक्षराने दाखवला आहे. तर ह्या प्रत्येक पॉईंट काय करतोय, सेकंडरी सोर्स म्हणून काम करतो अँड इट इमिट्स द वेव्ज इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. बट द वेव्ह फ्रॉम सेकंडरी सोर्सेस आर मोर इफेक्टिव्ह इन फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजे हे जे काही सेकंडरी सोर्सेस आपल्याला मिळाले
ते पुन्हा काय करतील, प्रायमरी सोर्स सारख्याच वेवफ्रंट त्या ठिकाणी सेंड्स करतील, पण त्याच्या ज्या वेवफ्रंट असतात त्या फॉरवर्ड डायरेक्शनने मोर इफेक्टिव्ह असतात. अँड इफ वी ड्रॉ द फॉरवर्ड वेव एन्व्हलप of that secondary wavelets, then we can obtain the secondary wavefront. लक्षात आलं मग A डॅश B डॅश ही काय मिळाली आपल्याला, सेकंडरी वेवफ्रंट मिळाली. नाव हिअर वी सी द फॉर्मेशन ऑफ spherical and plane wavefront according to the Huygens principle. Here we know that when source of light is at finite distance, then we obtain the spherical wavefront, and when source of light is at infinite distance, then we can obtain the प्लेन वेवफ्रंट. आता या ठिकाणी प्लेन आणि स्पेरिकल वेवफ्रंट आपल्याला मिळालेत. ह्या काय सुरुवातीच्या प्रायमरी वेवफ्रंट्स आहेत. आता याच्यावरचे प्रत्येक पॉईंट जे आहेत पी क्यू आर दोन्ही वेवफ्रंटसाठी बघा, तर ते काय करतील, सेकंडरी सोर्स म्हणून काम करतील आणि त्याच्यापासून निघणाऱ्या वेवलेट्सला जर का आपण लोकस घेऊन स्पेरिकल किंवा प्लेन शेप फाइंड केला तर तो काय असेल, सेकंडरी वेवफ्रंट असेल. लक्षात आलं. तर आता सेकंडरी वेवफ्रंट नेमकी कशी तयार होते ते बघा. सो हिअर वी सी दॅट एव्हरी पॉईंट ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्सेस अँड द स्पेरिकल एन्व्हलप इन फॉरवर्ड डायरेक्शन we can obtain the secondary wavefronts. So here we get the secondary wavefront for spherical and plane wavefront. Okay.